लोकांचा सहभाग खरं तर आम्ही गावांशी ऑलरेडी बोललोय. गावांना प्रत्येक ग्रामस्थाला कॉन्फरन्समध्ये घेतलंय. ते काम ऑलरेडी आमचं झालंय. कलेक्टरशी बोलणं झालंय, NOC प्राप्त झालं. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे. त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य, उगाचच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये. त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या. सगळं माझं काम क्लिअर असतं. याच्यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ हे तीनच तालुके, बार्शी. माझ्या मतदारसंघात बार्शी येत नाही. माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं, उत्तर येतं, पंढरपूर मंगळवेढा येतं, अक्कलकोट येतं, दक्षिण सोलापूर येतं, मोहोळ येतं. दक्षिण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे. सगळ्या गावांमध्ये पाणी पोचतंय. नेक्स्ट स्टेपमध्ये जर असं कोणतं तरी गाव असलं, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गावं आहेत आणि त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत. आणि हे एकदा नाही, हे 5 पूर्ण वर्षाचं काम आहे. हे फक्त पहिला टप्पा आहे. ताई, आपलं सोलापूरचं छत्रपती धर्मवीर संभाजी तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी काही करता येईल का? कारण वर्षानुवर्ष बघतोय आपण त्या ठिकाणी प्रचंड गाळ सुद्धा आहे आणि प्रचंड कचरा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दरवर्षी त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात, पण प्रत्यक्ष काही कृती होत नाही. महापालिका फक्त जलपर्णी काढून सोडून देते. बघा, महापालिका नाहीच आहे आता सोलापुरात, अस्तित्वातच नाही आहे. प्रशासक आहेत, प्रशासकांची पण ट्रान्सफर होते, दुसऱ्या जिल्ह्याचे येतात. आणि आम्ही एवढंच, महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल. आणि अर्थात प्रशासनाचा एवढंच काम असतं ते साफ ठेवणं, त्याच्यात गाळ न त्याच्यात कचरा न टाकायचं. हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्त्वाचं आहे. पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदं दिली जातील आणि शहर जिल्ह्याची कार्यकारिणी देखील केली जाईल. ही प्रक्रिया कधीपासून आणि केव्हापासून सुरू आहे? आता आमच्या मीटिंग सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटत आहेत आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती. त्याच्यामध्ये अजून एक ओळ होती. ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे, ज्यांच्या मागे जनता आहे. ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील अशी. त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल दिलेली आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसतील. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळते आणि अश्लील भाषेत देखील शिवीगाळ होते. खरं तर छावा चित्रपटावरून इंद्रजित देशमुख जे आहेत ते ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्या व्यक्तीकडून करण्यात येतो आणि जीवे मारण्याची धमकी येते. इतिहास अभ्यास बघा, हे सरकार आल्यापासून आपल्या देशात, आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत. बवाल त्याच्यावरच होतोय. जी खरी कामं आहे, जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये, काही कामं होत नाही. ती शोकांतिका आहे. आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता आपण ऑलरेडी आपण मागेच चाललोय. खरं तर तसं बघितलं तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. हे आम्हीच करू शकतो. आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत. ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद पुन्हा वाढताना दिसतोय. कर्नाटकात आपल्या एसटी अडवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या असा आरोप करण्यात त्यांची ज्या झोपड्या आहेत त्या JCBच्या सहाय्यानं खालून टाकण्यात आल्या. युपीमध्ये जे बुलडोजर मधून मानला होता ते कुठेतरी महाराष्ट्रात येत आहे का? आणि त्या घोषणाबाजी दोन्हीकडे तुम्ही कशा पद्धतीने? मला अभिमान आहे खरं तर भारत जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा. असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही विषय आहेत बुलडोजर राज्यामध्ये झोपड्या त्यांचं घर उद्ध्वस्त करून टाकण्यात. बुलडोजर, अनधिकृत अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही त्याच्या मागे पण सरकारचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. त्यांची कागदपत्र काय, ते नेमकं कोणत्या कारणामुळे, मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर लक्ष आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.